नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं फिजिक्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी स्वागत करतो. तर बघा, कोण होणार प्रोफेसर या मालिकेचा आपण दुसरा व्हिडिओ घेऊन येत आहे. हा व्हिडिओ फिजिक्सच्या विद्यार्थ्यांकरिता आहे आणि या व्हिडिओमधनं आपण 2019ला रिसेंटमध्ये जो काही पेपर झाला होता त्या पेपरमधले आपण सगळे थेरॉटिकल क्वेश्चन्स घेण्याचा प्रयत्न केला आहे. तेच तुमच्यासाठीच मोस्ट एक्सपेक्टेड MCQs आणि ते पण मागील वर्षाच्या पेपरमधनं आणि प्रत्येक क्वेश्चनला 30 मार्क. आणि सरते शेवटी या व्हिडिओच्या तुम्हाला जे काही सर्व आपण क्वेश्चन्स घेतले आहे 10 क्वेश्चन्स, त्या सर्वांचे ॲन्सर आणि तुम्ही 27 डिसेंबरसाठी जी काही प्रिपरेशन करत आहे त्याचं तुमचं नॉलेज कुठपर्यंत आलं हे बघण्यासाठी बघा तुमच्या स्क्रीनवर येतो आहे क्वेश्चन क्रमांक पहिला फॉर फिजिक्स पीपल्स. तर बघा, पहिला क्वेश्चन आपण वाचूया. अ प्रोजेक्टाईल इज फायर्ड विथ इनिशियल वेलॉसिटी V0 मेकिंग अन अँगल A with the horizontal axis. The range R of the projectile is proportional to. Neglect the error distance. तर प्रथम ऑप्शन्स बघून घ्या. V0 अँड साइन ऑफ 2A. ओके, A हा इथे अँगल दिलेला आहे. त्यानंतर B V0 अँड साइन A आणि C V0 स्क्वेअर अँड साइन ऑफ A आणि D V0 स्क्वेअर अँड साइन ऑफ 2A. तर बघा, तुमचा वेळ सुरू होतो आता. तर बघा, लवकरात लवकर रिकॉल करण्याचा प्रयत्न करा, कारण की तुम्हाला भरपूर काही वेळ दिलेला नाही आहे, फक्त 30 सेकंद आहे. बघा, लवकर लवकर रिकॉल. चांगला आहे. प्रोजेक्टाईल म्हणजे याचा अभ्यास तुम्ही 12वीत पण केला असणारच. प्रोजेक्टाईलचं जे काही अभ्यास राहतं तो आपण 12वीतल्या बेसिकलीमध्ये केलेला असतो. बघा, 4-5 सेकंदच तुमच्याकडे राहिलेला आहे. लवकरात लवकर रिकॉल करण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा टाईम संपतोय आणि तुमचा टाईम संपलेला आहे. तर बघूया आपण पहिल्या या क्वेश्चनचा ॲन्सर काय होतं. तर बघा, पहिला क्वेश्चनचा ॲन्सर होतं V0 स्क्वेअर आणि साइन ऑफ 2A. बघा, म्हणजे ते ऑप्शन्स बघा किती हुशारकीने बनवतात, आहे की नाही. बघा, इथं साइन ऑफ 2A होतं परंतु V0 स्क्वेअर नव्हता म्हणून हा ऑप्शन कॅन्सल झाला. ओके, त्यानंतर 2A होतं तर त्यामुळे हे दोन ऑप्शन्स असेच कॅन्सल झाले होते. म्हणजे तुम्हाला 4th ऑप्शन टिक करायचं होतं. बघा, जून 2019चा क्वेश्चन होता. ओके, तर बघा, आपला हा पहिला क्वेश्चन झालेला आहे. तर आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे वळूया. तर बघा, तुमच्या स्क्रीनवर आता येतोय दुसरा क्वेश्चन. तर बघू शकता तुमच्या स्क्रीनवर दुसरा क्वेश्चन. तर बघा, सर्वप्रथम आपण क्वेश्चन वाचून घेऊया. द रिपल्सिव्ह इनवर्स अ स्क्वेअर फोर्स द शेप ऑफ द ऑर्बिट इज. अच्छा, बघा, क्लासिकल मेकॅनिक्सचा क्वेश्चन आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की जो काही फोर्स आहे तो इनवर्सली प्रोपोर्शनल आहे आणि स्क्वेअर आहे. ओके, म्हणजे तो फोर्स असा झाला आहे की नाही, आणि रिपल्सिव्ह आहे. तर अशा प्रकारचे जर फोर्स राहिला तर ऑर्बिटचा शेप काय राहणार, की नाही. म्हणजे हा क्लासिकलचा अतिशय इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. तर बघा, तुमचा टाईम सुरू होतो स्टार्ट. तर बघा, तुमचा टाईम सुरू झालेला आहे. क्लासिकल मेकॅनिक्सचा क्वेश्चन आहे. यासाठी मी तुम्हाला थोडी हेल्प करणार. तर बघा, मी 2 ऑप्शन कट करण्याचा प्रयत्न करतो. बघा, ऑप्शन D आणि ऑप्शन E कट केलेला आहे. तर बघा, मे बी पॅराबोलिक, मे बी हायपरबोलिक. तर बघा, रिपल्सिव्ह फोर्स मी तुम्हाला फोर्स पण डिक्टेट केला आहे. त्यामुळे बघा, 7-8 सेकंदच राहिला आहे तुमच्याकडं. तोंडावर असलं पाहिजे जे काय आहे ना, तोंडावर. बघा, तुमचा टाईम संपत आलेला आहे आणि तुमचा टाईम संपलेला आहे. तर बघा, जो काही रिपल्सिव्ह फोर्स दिलेला होता यासाठी जो काही शेप ऑफ ऑर्बिट असतो ना तो असतो हायपरबोलिक. क्लासिकल मेकॅनिक्सचा क्वेश्चन होता बघा. ओके, तर बघा, आपण आता लवकरच तिसऱ्या क्वेश्चनकडे वळूया. तर बघा, तुमच्या स्क्रीनवर येतो आहे आता तिसरा क्वेश्चन. सर्व क्वेश्चन आपण जून 2019मधलं घेतलं आहे. तर बघा, तिसरा क्वेश्चन बघूया आपण. द पिरियड ऑफ ऑसोलेशन ऑफ अ प्लेन फोकल्स पेंडुलम इज. अच्छा, या पेंडुलमचं तर तुम्हाला डायरेक्टली माहीतच राहायला पाहिजे की जो काही त्याचा टाईम पिरियड असतो कशावर डायरेक्टली प्रोपोर्शनल होतो. हा पण परत क्लासिकल मेकॅनिक्सचाच क्वेश्चन आहे. तर बघा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लॅटिट्यूड, that is nothing but the height, inversely proportional to the sine of that angle theta, inversely proportional to the cos of angle theta and directly proportional to the angle theta. तर बघा, तुमचा टाईम सुरू होतो स्टार्ट. तुमचा टाईम सुरू झालेला आहे. क्लासिकल मेकॅनिक्सचा क्वेश्चन आहे. बघा, हा क्वेश्चन इझी आहे. म्हणजे तुम्हाला जर तो काही टाईम पिरियडचा फॉर्म्युला माहीत राहिला तर तुम्ही डायरेक्टली सांगू शकता. तर बघा, कमॉन मे बी तुमचे मी ऑप्शन्स बघा, तो डायरेक्टली तर नाही राहणार.
डायरेक्टली तर नाही राहत. आता तो इन्व्हर्सली कॉस राहणार की साईन राहणार. बघा 10 सेकंदच तुमच्याकडे उरलेला आहे. डायरेक्टली ऑप्शन कॅन्सल केले, इन्व्हर्सलीच राहणार. बघा 4-5 सेकंद राहिले आहे. तर बघा तुमचा आता टाईम संपलेला आहे. तुमचा टाईम संपलेला आहे. मी पहिल्यांदाच सांगितलं की डायरेक्टली प्रोपोर्शनल तो राहणार नाही. तर मग इन्व्हर्सली काय राहणार? तो इन्व्हर्सली काय राहणार? तो इन्व्हर्सली राहणार साईन ऑफ थिटा. काय राहणार? अँगल साईन ऑफ थिटा. त्यामुळे हा जो काही ऑप्शन आहे बी, दिस इज नथिंग बट द करेक्ट ऑप्शन फॉर द टाईम पिरियड ऑफ द फोकल स्पेक्ट्रम. ओके. तर बघा तिसरा क्वेश्चन पण झालेला आहे. तर तुमच्या स्क्रीनवर येतो आता चौथा क्वेश्चन. बघा चौथा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. हा क्वेश्चन इलेक्ट्रोमॅग्नेटिकचा आहे, ईडीचा, इलेक्ट्रोडायनॅमिक्स म्हणू शकता तुम्ही. तर बघा चौथा क्वेश्चन आपण पहिल्या सर्वप्रथम वाचूया. द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक वेक्टर पोटेन्शियल ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम ॲन आयडियल मॅग्नेटिक क्वाड्रापोल इज प्रोपोर्शनल. ओके. म्हणजे मॅग्नेटिक पोटेन्शियल याचा मॅग्निट्यूड ओके तुम्हाला विचारलं काय प्रोपोर्शन असतो. तर बघा तुमचा टाईम सुरू होतो स्टार्ट नाव. तर बघा तुमचा टाईम सुरू झालेला आहे. ईडीचा क्वेश्चन आहे आणि अतिशय सिम्पल आहे. यामध्ये तुम्हाला म्हणजे ऑप्शन कट करण्यात काही अर्थ असं मला वाटत नाही, कारण की बरेचदा हा क्वेश्चन येऊन पण गेलेला आहे. रिपीटेड क्वेश्चन्स आहे आणि हा क्वेश्चन गेटमध्ये येण्याचे मॅक्सिमम चान्सेस असतात. असले क्वेश्चन्स गेट आणि सेटची लेवल एकच असल्यामुळे गेटच्या रिलेटेड सेटमध्ये भरपूरदा क्वेश्चन्स येतात. बघा तुमच्याकडे 4-5 सेकंद उरलेला आहे. लवकरात लवकर रिकॉल करण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा टाईम संपत आलेला आणि तुमचा टाईम संपलेला आहे. ओके. तर बघा या चौथ्या क्रमांकाचा जो काही क्वेश्चन होता याचा आन्सर होता सी. दॅट मीन्स ओके म्हणजे 1/r³. ओके हा तुमचा होता आन्सर. तर बघा इझी क्वेश्चन होता, त्यामुळे मी ऑप्शन्स एक्स्ट्रॅक्ट करण्याचं काही म्हणजे मी स्वतःहून करण्याचं काही कोशिशच केली नाही. तर बघा आता पाचवा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर येऊन राहिलेला आहे. तर बघा पाचवा क्वेश्चन पुन्हा ईडीचाच आहे. तर सर्वप्रथम क्वेश्चन रीड करून घेऊया. अ प्लेन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज प्रोपोगेटिंग थ्रू अ परफेक्ट डायलेक्ट्रिक मीडियम. ठीक आहे, डायलेक्ट्रिक मीडियममधनं प्रोपोगेट होत आहे विथ अ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इक्वल्स टू पाय. द फेज डिफरन्स बिटवीन द ई ओके इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर अँड बी इज नथिंग बट द मॅग्नेटिक फील्ड वेक्टर असोसिएटेड विथ द वेव्ह इज. तर बघा तुमचा टाईम सुरू होतो आहे स्टार्ट नाव. तुमचा टाईम सुरू झालेला आहे. परत हा इलेक्ट्रोडायनॅमिक्समधला क्वेश्चन आहे. द फेज डिफरन्स बिटवीन ई अँड बी विचारला आहे त्यांनी. रिकॉल करण्याचा प्रयत्न करा तुम्ही. तर बघा तुमचे 15 सेकंद निघून पण गेलेला आहे. लवकर लवकर लवकर. घड्याळ धावत आहे. तुम्हाला धावायचं आहे. पेपरमध्ये पण हेच होणार आहे. कमान 3-4 सेकंद राहिलेला आहे. 5 सेकंद 2 सेकंद. कमान टाईम झाला. तुमचा टाईम संपलेला आहे. तर बघा हा इझी क्वेश्चन होता. जो काही फेज डिफरन्स राहणार ना ई आणि बी मधनं तो राहणार 0. काय राहणार 0. ओके. जो काही म्हणजे ई आणि बी जे काही इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिकच्या असोसिएटेड जे काही वेक्टर्स असतात त्यांचा जो काही फेज डिफरन्स होता तो 0 होता. तर बघा हा पण क्वेश्चन झालेला जून 2019मधनंच घेतला होता. तर बघा आता तुमच्या स्क्रीनवर येतोय 6व्या क्रमांकाचा प्रश्न जो की क्वांटम मेकॅनिक्सचा रिलेटेड आहे. बघा काय सर्वप्रथम क्वेश्चन आहे बघून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स कॅन बी ॲक्सेप्टेबल सोल्युशन फॉर द श्रॉडिंजर्स इक्वेशन फॉर द ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स. क्वांटम मेकॅनिक्स विदाउट श्रॉडिंगर. क्वांटम मेकॅनिक्स केला तर श्रॉडिंगर नक्कीच केला असेल आणि त्यासाठी ॲक्सेप्टेबल सोल्युशन पण तुम्हाला असं तोंड पाहत राहायला पाहिजे. तर बघा त्यासाठी तुमचा टाईम सुरू होतो स्टार्ट नाव. तुमचा टाईम सुरू झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा. रिकॉल करा. बघा तुमचा टाईम 12-13 सेकंद पण निघून पण गेलेला आहे. श्रॉडिंजर्स ग्रेट सायंटिस्ट. ओके म्हणजे अक्षरशः जे काय अर्ध क्वांटम मेकॅनिक्स आहे ना या श्रॉडिंगरच्या वेव्ह मेकॅनिक्सवरच डिपेंड आहे. बघा 4-5 सेकंद राहिलेला आहे तुमचे. तर बघा तुमचा टाईम संपलेला आहे. ओके. श्रॉडिंजरच्या रिलेटेड हा क्वेश्चन होता आणि या क्वेश्चनचा आन्सर होतं इथं तुमच्या मुखपाठच राहायला पाहिजे. काय होतं a×e⁻⁻ax². ओके विच इज ॲक्सेप्टेबल फॉर द ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स. ओके हे पण खालचे पण ॲक्सेप्टेबल असणार असं नाही म्हणताय पण ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्ससाठी म्हटलं ना त्यांनी, आहे की नाही.
म्हणजे क्वांटम मेकॅनिक्सचा हा क्वेश्चन होता आणि तो क्वेश्चन इझी होता. श्रॉडिंजर तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं केला असणार तर ही क्वेश्चन येतात तुम्हाला काही मोठी अडचण नाही जाणार. तर बघा आता 7व्या क्रमांकाचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर येतो. तर बघा 7व्या क्रमांकाचा क्वेश्चन फक्त आपण वाचून घ्या. टू मेजर द टेम्परेचर बिलो द लिक्विड नायट्रोजन टेम्परेचर वी नीड टू यूज. ओके, आपल्याला कशाची गरज बसणार. तर बघा तुमचा टाईम सुरू होतो स्टार्ट नाव. तुमचा टाईम सुरू झालेला आहे की लिक्विड नायट्रोजनचं टेम्परेचर मोजण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारचं साधन यूज करावं लागणार. तर बघा म्हणजे बघा तुमचे 20 सेकंद निघून पण गेलेलं आहे. बघा मी एक ऑप्शन कट करण्याचा प्रयत्न करतोय. चला ठीक आहे, 2 ऑप्शन कट केले आहे. बघा 4-5 सेकंद राहिलेला आहे. 2-3 सेकंद. तुमचा टाईम संपतोय. घड्याळ तुमची थांबलेली आहे. बघा 7व्या क्रमांकाचा जो काही क्वेश्चन होता की लिक्विड नायट्रोजनचं टेम्परेचर यूज करण्यासाठी आपल्याला कशाची गरज बसतं. जसं की आपण आपलं टेम्परेचर थर्मामीटरने इझिली आपण मोजून घेऊ शकतो. आजकाल डिजिटल टेम्परेचर्स अवेलेबल आहे. तर बघा याचं ऑप्शन होतं सेमीकंडक्टर डायोड लिक्विड नायट्रोजनचं टेम्परेचर मोजण्यासाठी आपल्याला यूज करावं लागणार. की तुमचे ऑप्शन 2 ऑप्शन मी कट पण केले होते. ओके, तर बघा अशा प्रकारे आपण आपले 7 क्वेश्चन कंप्लीट केलेले. तर आता आपल्या 8व्या क्वेश्चनकडे परत येऊया. तर बघा तुमच्या स्क्रीनवर येतोय 8व्या क्रमांकाचा क्वेश्चन. दॅट्स इट. तर बघा 8व्या क्रमांकाचा क्वेश्चन काय म्हणतो. अ फोटो मल्टिप्लायर कॅन डिटेक्ट अ feeble ऑप्टिकल सिग्नल बिकॉज ऑफ the shape of its photocathode, multiplication of the output pulse, multiplication of the secondary electrons and the multiplication of the photons. तर बघा 4 ऑप्शन्स. आता तुमचा टाईम सुरू होतोय स्टार्ट. तुमचा टाईम सुरू झालेला आहे. लवकरात लवकर रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. तुमचे 2 ऑप्शन्स मी बघा ए आणि डी ऑप्शन्स नाही राहणार. तर बी आणि सी ऑप्शनपैकी तुम्हाला त्या ऑप्शनवर फोकस करायचा आणि लवकरात लवकर रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. बघा 4-5 सेकंदच राहिलेला आहे. कमान पेपर देता आपण. पेपर महाराष्ट्र सेट 27 डिसेंबर. बघा तुमचा वेळ झालेला आहे आणि या क्वेश्चनचं आन्सर होतं मल्टिप्लिकेशन ऑफ अ सेकंडरी इलेक्ट्रॉन्स. ओके, तर 8व्या क्रमांकाचा क्वेश्चन संपलेला आहे. तर आपण आपली आता वाटचाल पुढे सरकूया आणि 9व्या क्रमांकाचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर येतोय. बघा इलेक्ट्रॉनिक्सचा रिलेटेड क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग गेजेस कॅन मेजर द प्रेशर इन द रेंज ऑफ 10⁻10 to 10⁻³ टॉर. ओके, तर बघा तुमचा टाईम सुरू होतोय स्टार्ट. तुमचा टाईम सुरू झालेला आहे आणि या क्वेश्चनमध्ये पण मी ऑप्शन्स तुमचे कट करण्याचा प्रयत्न करतो. बघा पिरानी आणि पेनिंग गेज. बघा हा रिपीटेड क्वेश्चन आहे. परत एकदा सांगतो हा रिपीटेड क्वेश्चन आहे सेटमधलं. बघा बी आणि सी ऑप्शन तुम्हाला कॅन्सल केलेला आहे. आता 2च राहिले MCLOD गेज आणि आयनायझेशन गेज. तुमचे बघा 10 सेकंद उरलेले आहे. लवकरात लवकर रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. तर बघा तुमचा टाईम आता संपलेला आहे. तर बघा जे काही प्रेशर रेंज मोजण्यासाठी तुम्हाला आयोनायझेशन गेजची गरज राहणार. कसली आयोनायझेशनची गेज. हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे कारण की मी अभ्यास करताना हा पिरानी गेज वगैरे सगळ्या या गेजचे वेगवेगळे रेंजेस राहतात ना, आहे की नाही. तर बघा लास्ट या सेकंड व्हिडिओचा लास्ट क्वेश्चन बघू शकता तुम्ही तुमच्या स्क्रीनवर. तर बघा तुमच्या स्क्रीनवर लास्ट क्वेश्चन. इन ऑइल रोटरी पंप फॉर लो वॅक्यूम द ऑइल प्रायमरली सॉस. हा अतिशय इझी क्वेश्चन आहे की नाही. रोटरी ऑइल पंपमध्ये फॉर लो वॅक्यूमसाठी जो काही ऑइल कसा सर्व करतो. तर बघा तुमचा टाईम सुरू झाला आहे स्टार्ट नाव. तुमचा टाईम सुरू झालेला आहे. लवकरात लवकर रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. यामध्ये ऑप्शन्स टिक करण्याचा काही विषय नाही आहे कारण की हा क्वेश्चन इझी आहे. बघा तुमचे 10 सेकंद पण आय थिंक पासआउट. बघा तुमच्याकडे अर्धाच टाईम राहिलेला आहे आणि इझी क्वेश्चन आहे. तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. बघा तुमच्याकडे 7-8 सेकंदच राहिलेला आहे आणि तुमचा टाईम बस
घड्याळ थांबली, घड्याळ थांबली, घड्याळ थांबली, घड्याळ थांबली. तुमचा टाईम संपलेला आहे. आणि लुब्रिकंट काय होता ऑप्शन? लुब्रिकंट. इझी क्वेश्चन होता. ओके, तर बघा अशा प्रकारे तुमचे 10 क्वेश्चन्स आपण घेतलेले आहे आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे या सर्व क्वेश्चन्सचे ॲन्सर मी इथे खाली दिलेले पण आहे. तर बघा तुमच्या या व्हिडिओबद्दलच्या काय प्रतिक्रिया आहे, तुमच्या काय सजेशन्स राहणार याबद्दल, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही शेअर करण्याचा मला प्रयत्न करा. आणि अभ्यास जोराने सुरू द्या. 27 डिसेंबरलाच पेपर आहे आपला, त्यामुळे तुम्हाला एकही दिवस गॅप न घेता तुम्हाला कंटिन्युअस तुमचे जे काही क्वेश्चन्स आहे यावर फोकस करा. आणि जे काही तुमचे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे त्यावर जास्तीत जास्त फोकस करण्याचा प्रयत्न करा. ओके, आत्ताच तुम्ही अधामधातून कोणत्याच विषयाच्या मागं नका लागू. तुम्ही जो काही आत्तापर्यंत सब्जेक्ट प्रिपेअर करत आला आहे त्याच सब्जेक्टवर मॅक्सिमम फोकस करण्याचा प्रयत्न करा. ओके, तर बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.